हॅलो, हाय, नमस्कार. आज इतकी सुंदर मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते ना. आजची रेसिपी आहे बदामची बर्फी. बदाम खाण्याचे खूप फायदे आहेत. बदाम आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी खूप छान असतं. तर ते खाण्यासाठी आपण काहीतरी वेगळा असा प्रकार करावा म्हणून मी इथे बदामची बर्फी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपीला आता सुरुवात करूया. इथे मी तूप घेतलेलं आहे. 3/4 कप तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण बदामाचा असं मी बदाम आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि एकदम स्मूथ पावडर करून ते 1.5 कप घेतलेलं आहे. मार्केटला बदामाची पावडर रेडीमेड मिळते ती सुद्धा घेतली तरी सुद्धा चालू शकतं. पण इथे मी घरीच बनवलेली आहे पावडर. मिक्सरला बदाम फक्त बारीक करून घ्यायचे. बाकी काही नाही. एक स्मूथ पावडर तयार करून घ्यायची आणि बदामामध्ये प्रोटीन, फायबर खूप छान प्रकारे असतं. त्याच्यामुळे आपल्याला खूप अशी छान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हेल्दी अशी आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही बर्फी नक्की आवर्जून खावी. खूप छान लागते. आता ही जी पावडर आहे ती तुपामध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. जराशी परतवून घेऊया. तूप थोडंसं गरम झाल्यावर हे परतवून घ्यायचे. आता ह्याचं जे साहित्य असतं ते सगळं आधीच तयारीमध्ये असेल ना, तर पटकन ही बर्फी होऊ शकते. 15 मिनिटात होणारी बर्फी आहे. फक्त एकच आहे, की आता एकदा सुरुवात केली ना, की ती व्यवस्थित सारखं ढवळत राहायचं आहे. आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1/4 कप म्हणजे पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं, की त्याने जेणेकरून आपल्या बर्फीला एक टेक्स्चर छान येतं. 2 टेबलस्पून आता इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. आणि आता हे सगळं आपल्याला कंटिन्युअसली एक 10 मिनिटासाठी ना परतवायचं आहे. अजिबात थांबायचं नाही. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं करायचं आहे. नाहीतर लगेच आपलं हे मिश्रण आहे ना, ते करपेल किंवा भांड्याला लागेल. म्हणून हे 10 मिनिटं अगदी कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. आणि आपल्याला बर्फी ज्याच्यामध्ये सेट करायची ते भांडं आहे ना, तूप लावून आधीच तयार ठेवून द्यायचे. कारण का एकदा बर्फी झाली ना, की ती लगेच सेट होते. त्याच्यामुळे पटकन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अगदी 10 मिनिटं आपण छानपैकी परतवून घ्यायचं. सगळ्याचा आहे ना, कलर थोडासा आहे ना, चेंज होत जातो. आणि इथे आपण साखर न वापरता गूळ वापरतोय. खूप हेल्दी अशी आपली ही बर्फी आहे. त्याच्यामुळे आता आपण हे 10 मिनिटं मी परतवून घेतलेलं आहे. इथे आता मी गूळ घेतलेला आहे 3/4 कप. गूळ हा आहे ना असा किसून घ्यायचा आहे. पावडर घ्यायची नाहीये. पावडरने ना प्रमाण आपल्याला जरा जास्त होऊन जातं. त्याच्यामुळे सरळ असा किसून घ्यायचा आहे आणि पावडरचा गूळ असतो तो थोडासा डार्क पण कधी-कधी असतो. त्याच्यामुळे आपली बर्फी आहे ना अजून काळपट होऊ शकते. त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने आपण असं गूळ किसून घेतलेला आहे. 3/4 कप घेतलेला आहे. आता गूळ फक्त मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आपला गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच आहे. अजिबात हाय फ्लेमवरती करू नका. लगेच ते आपलं मिश्रण असतं ते करपू शकतं त्याच्यामुळे. आता आपण थोडीशी चव अजून त्याला वाढण्यासाठी 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहोत. वेलची पावडरनी खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे 1 टेबलस्पून वेलची पावडर घेतलेली आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आपली गूळ बघू शकता तर हळू ना तो मेल्ट होत चाललेला आहे. त्यामुळे कंटिन्युअसली आहे ना आपल्याला ते आता ढवळत राहायचं आहे. एकीकडे आपण ज्याच्यामध्ये बर्फी सेट करणार आहोत ते भांडं सुद्धा रेडी ठेवलेलं आहे. त्याला सगळं तूप-बीप लावून आपण व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात बर्फी सेट होते. गूळ आपला पूर्णपणे व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. आता जरासं आपण सगळं परतवून घेतलंय. आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एक 5 मिनिटं असंच आपल्याला ते परतवायचं आहे. इथे मी भांड्याला तूप लावून आधीच सेट करून व्यवस्थित रेडीमध्ये ठेवलं होतं. आता आपण पटकन ते सगळं आपलं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते सगळं एकसमान आपण सगळीकडे पसरवून घेऊया.
काम सोपं होण्यासाठी आणि पटकन होण्यासाठी मी इथे ग्लास घेतलाय आणि ग्लासने पटापट सगळीकडे असं एकसमान असं ते पटापट असं प्रेस करून घेतलं, की पटकन सगळी व्यवस्थित एक लेयरनी होतं. आता हे करायच्या आधी सुद्धा आपण त्याच्यावरती थोडंसं गार्निशिंगला ना पिस्ता आणि बदाम बारीक कापून घेतलेले आहेत. कारण का ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला वरती गार्निशिंगसाठी. हे सगळं ऑप्शनल आहे. आपण त्याच्यावरती थोडंसं पिस्ता आणि बदाम ते पण बारीक चिरून आधीच ठेवून द्यायचे. कारण का लगेच बर्फी सेट होते ना, त्याच्यामुळे मग ते नंतर त्याच्यावरती चिकटणार नाहीत. म्हणून आपण ते आधीच कापून ठेवलेले आहेत. आता ते आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. आणि हे आता कसे ड्राय आहेत, ते त्याच्यावरती चिकटायला पाहिजेत. म्हणून परत जशी आपण ते ग्लासनी सगळं हे केलं, तसंच ते प्रेस करून घ्यायचं. म्हणजे ते त्याच्या आतमध्ये जातील आणि 10 मिनिटं फक्त आपण ही बर्फी अशीच ठेवायची. फ्रिजला वगैरे ठेवायची गरज नाही. 10 मिनिटं अशीच ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या साइजमध्ये पाहिजे, त्या साइजमध्ये त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. छोटी-मोठी जी काही तुम्हाला पाहिजे, त्रिकोणी हवे, चौकोनी हवे, त्या पद्धतीने तुम्ही ते कापून घ्यायची आहे. खूप सोपी आणि पटकन होणारी हेल्दी अशी बदामची बर्फीची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. चॅनलवर अजून नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करा. अशा पद्धतीने आता आपण ही सगळी बर्फी कटिंग करून घेतोय आणि कटिंग केल्यानंतर मस्तपैकी अगदी 10 मिनिटात ती खायला रेडी होऊन जाते. छान अशी बर्फी आहे, हेल्दी आहे. लहानांना पण आवडेल आणि मोठ्यांना तर आवडेलच, पण लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. अशा पद्धतीने बदामाची बर्फीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा.